गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मुलांनो, गेल्या पिरियडला आपण गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही छान कविता शिकलो. या कवितेमध्ये पाऊस पडत आहे आणि पावसाच्या पाण्याबरोबर आकाशातून गारा म्हणजेच बर्फाचे तुकडे देखील पडत आहेत. मुलांनी पाऊस पडताना पाहिला होता, पण बर्फाचे तुकडे पडताना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच मुलांना खूप आश्चर्य होते. मुलं एकमेकांना बोलावतात आणि पटापटा गारा उचलायला सुरुवात करतात. मुलं पाण्यामध्ये भिजतात आणि मुलांना खूप थंडी लागते, कारण हे पाणी बर्फाच्या पाण्यासारखं थंड पाणी होतं आणि आई त्यांना बघते आणि घरात बोलावते. आज आपण नेक्स्ट लेसन नंबर 6 शिकणार आहोत. फरक ओळखा. या लेसनचं नाव आहे फरक ओळखा. मुलांनो, फरक म्हणजे डिफरन्स, ओळखणे म्हणजे पहचानना, टू आयडेंटिफाय. इथे या लेसनमध्ये तुम्हाला 2 चित्र दिलेली आहेत आणि ह्या चित्रामध्ये काय फरक आहे तो शोधायचा आहे. मुलांनो, ही चित्रे तशी दिसायला सारखी दिसतात, पण ह्या चित्रामध्ये थोडाफार फरक आहे. बच्चों, ये दोनों चित्र एक जैसे दिखाई देते हैं, लेकिन इस चित्र में थोड़ा बहुत फर्क है जो हमें ढूंढना है. किसी चित्र में कोई चीजों को ऐड किया है. काही चित्रामध्ये काही वस्तू एक्स्ट्रा दाखवलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत, काय फरक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर मुलांनो, पहिलं आपण बघूया की ह्या चित्रामध्ये काय आहे. तर या चित्रामध्ये 2 मुलं आहेत. एक मुलगा जाड आहे आणि एक बारीक आहे. एक लड़का फैट है, मोटा है, और एक है पतला. और ये दोनों बच्चे सीसॉ खेल रहे. आपने कभी सीसॉ खेला है? मुलांनो, तुम्ही कधी सीसॉ खेळला आहात का? बघा, सीसॉ मध्ये 2 पाट असतात आणि दोन्ही बाजूला एक जण आपण बसतो. एक जण जेव्हा खाली येतो तेव्हा दुसरा वरती जातो आणि दुसरा खाली येतो तेव्हा आपण वरती जातो. असा हा सीसॉ खेळायचा असते. आता या चित्रामध्ये जो फॅट आहे, जो मोठा मुलगा आहे, जो जाडा आहे, तो सीसॉवर बसल्यानंतर त्याची साईड पटकन खाली येते आणि जो बारीक आहे, लहान आहे, तो काय होतो, एकदम वरती हवेत उडतो. देखो, जो मोटू है ना, वो जैसे ही बैठता है तभी उसके तरफ का सीसॉ नीचे आता है, तो दूसरे तरफ जो पतला, जो छोटा लड़का बैठा था, वो क्या होता है, ऊपर उड़ता है. आता या चित्रामध्ये अजून आपल्याला काय दिसते, तर एक त्यांचं डॉगी आहे. एक उनका डॉगी है. आता ह्या चित्रामध्ये काय फरक आहे. हमें रैंडमली इतना तो दिखाई देता है कि 2 बच्चे सीसॉ खेल रहे हैं और उनके पास में उनका डॉगी भी बैठा है. अभी इसके अलावा इस चित्र में और क्या चीज है, चलो हम ढूंढते हैं. चला तर आपण शोधूया ह्या चित्रामध्ये काय फरक आहे. तर बघा, सगळ्यात पहिला आपल्याला दिसेल डॉगी, कुत्रा बघायचंय. आता पहिल्या चित्रामध्ये कुत्रा एकटाच आहे. पहले चित्र में कुत्ता अकेला है, तो दूसरे चित्र में उसके बाजू में
बॉल आहे, त्याच्या बाजूला बॉल आहे. ओके. नंतर दुसरा फरक बघा, डॉगीच्या गळ्यातील पट्टा. कुत्ते के गले में जो पट्टा है ना वो देखते. बघा, हा पट्टा प्लेन आहे. पहिल्या चित्रामध्ये हा पट्टा कसा आहे, प्लेन आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये ह्या पट्ट्यावर काय आहे, छोटीसी बेल सारखी दिसते. ये देखो, यहाँ पे ये आपको दिखाई देगा. ओके. त्यानंतर चला ह्या छोटूकडे बघा. पहिल्या चित्रामध्ये छोटूच्या शूजला लेस आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये लेस नाहीये. लेस दिसते का तुम्हाला? नाही. त्यानंतर चला इकडे येऊया, ह्या मोटूकडे बघा. आता पहिला आपण बघूया कपडे, स्लीव्ज. बघा, पहिल्या चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये स्लीव्जला आणि टी शर्टला जे पट्टे आहेत, हे पट्टे कसे आहेत बघा, वेगवेगळे आहेत. त्याच्या कपड्यावर, त्याच्या टी शर्टवर जे स्ट्रिप्स आहेत, हे स्ट्रिप्स कसे आहेत, वर खाली आहेत, वेगळे वेगळे आहेत. त्यानंतर पॅन्ट बघा. पहिल्या चित्रामध्ये पॅन्टला पॉकेट दिसते, तर दुसऱ्या चित्रामध्ये पॅन्टला पॉकेट नाही. ओके. तर हे असे दोन चित्रामध्ये फरक आहे. आता चला आपण अजून एक चित्र पाहूया. चलो हम लोग देखते हैं एक दूसरा चित्र. दुसऱ्या चित्रामध्ये हे एक एक्वारियम आहे. दूसरे चित्र में एक एक्वारियम है आणि या एक्वारियम मध्ये बघा, ऑक्टोपस आहे, छोटे मोठे मासे आहेत, शेल्स आहेत, कासव आहे, स्टारफिश दिसते, क्रॅब दिसते. हो ना. या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतात, ऑक्टोपस दिसते, त्यानंतर खेकडा दिसतो, तारामासा दिसतो आणि समुद्रातील वनस्पती आहेत. समुद्र में जो प्लांट्स रहे ना, ते आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतात. आता ह्या दोन्ही चित्रामध्ये काय फरक आहे, तर बघा, मासा पहा, मछली. ह्या दोन माशांमध्ये माशांचा रंग वेगवेगळा आहे. दोनों मछली का कलर अलग अलग है. ओके. त्यानंतर खाली बघूया. पहिल्या चित्रामध्ये इथे शेल आहे, दुसऱ्यामध्ये शेल नाही. इथे शेल दिसते, इथे शेल नाही. त्यानंतर हा मासा बघा. हा मासाच्या तोंडातून बुडबुड येतात. इस मछली के मुंह से बबल्स आते हैं. ये मछली के मुंह से नहीं आ रहे हैं. त्यानंतर लुक ॲट द टर्टल. बघा, टर्टल बघा. ह्या टर्टलला 1, 2, 3च पाय, हातपाय दाखवले आहेत आणि ह्या टर्टलला 2 हात आणि 2 पाय, टोटल 4 दाखवले आहेत. म्हणजे ह्या टर्टलला इथे 1 हात नाही आहे. नंतर पुढे बघा, इथे
1 2 3 4 वनस्पति है, ये भी एक प्लांट है। समुद्र में भी बहुत सारे प्लांट्स रहते हैं। समुद्रामध्ये बरेच प्रकारच्या वनस्पती असतात। आता इथे बघा 1 2 3 4 वनस्पती आहेत आणि इथे 1 2 3च वनस्पती आहेत। त्यानंतर इथे आपल्याला एक स्नेल दिसते, एक स्नेल दिखाई देती है आणि ह्या चित्रामध्ये स्नेल नाही आहे। म्हणजे हे चित्र जरी दिसायला सारखं असलं, ये चित्र यदि दिखने में एक जैसा है, फिर भी इस चित्र में बहुत कुछ फर्क है। देखो यहाँ इस फिश को कान दिखाए गए हैं, यहाँ पे इस फिश को कान नहीं है। तो देखो एक जैसे दिखने वाले चित्र, लेकिन उसमें बहुत सारे अंतर रहते हैं। आता बघा नेक्स्ट आहे की गट म्हणजे ग्रुप। गटात न बसणारी आकृती ओळखा, त्यावर राईट अशी खून करा। आता हा एक ग्रुप आहे, एक ग्रुप है। बघा आपण ह्याला नाव देऊया नंबर 1 ग्रुप, नंबर 2 आणि नंबर 3। आता पहिल्या ग्रुपमध्ये बघूया। हा आहे ट्रायंगल, हा आहे सर्कल, हा आहे स्क्वेअर आणि हा आहे पेंटागॉन। आता ट्रायंगलला 1 2 आणि 3 असे अँगल्स आहेत। स्क्वेअरला एक पण अँगल नाही। त्यानंतर सर्कलला एक पण अँगल नाही। हा आहे स्क्वेअर, स्क्वेअरला 4 अँगल्स आणि 4 साइड्स आहेत। हा आहे पेंटागॉन, 1 2 3 4 5। इस पेंटागन को 5 एंगल्स है, स्क्वायर को 4 एंगल्स है, सर्कल को एक भी नहीं और इस ट्रायंगल को 3 एंगल है। ये चारी काय आहेत? जॉमेट्रिकल शेप्स आहेत। मग आता ह्यामध्ये कोणता शेप वेगळा आहे? मुलांनो, जसं आपण ऑड मॅन आउट क्वेश्चन सॉल्व करतो ना, जैसे ही हम लोग ऑड मैन आउट क्वेश्चन सॉल्व करते हैं, इसी प्रकार का एक क्वेश्चन है। बघा इथे 3 एंगल्स आहेत, इथे एक पण नाही, इथे 4 एंगल्स आहेत, इथे 5 आहेत। मतलब ये तीनों शेप को एंगल्स है और स्क्वायर को एक भी एंगल नहीं है। तो ये स्क्वायर जो है ये ऑड मैन आउट अलग ऐसा शेप है। आता इथे सुद्धा शेपचा, जॉमेट्रिकल शेपचा उपयोग करून फेस दाखवलेले आहेत, फेस एक्सप्रेशन। आता बघा हे आहे सर्कल, हे आहे हाफ सर्कल, इथे आहे ट्रायंगल आणि इथे आहे लाइन। चारों चित्र में हमें सर्कल दिखाई देते हैं। फिर हाफ सर्कल में आईज दिखाए गए हैं, ट्रायंगल में नोज और लाइन में माउथ दिखाया गया आहे। आता ह्या चित्रामध्ये आपल्याला डोळे ओपन दिसतात, ह्या चित्रामध्ये डोळे ओपन आहेत, ह्या चित्रामध्ये डोळे बंद दिसतात आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा डोळे ओपन आहेत। मग तीनों चित्र में आंखें बंद ओपन है और ये चित्र में आंख बंद है, तो ये चित्र ऑड मॅन आउट। त्यानंतर तिसऱ्या ग्रुपमध्ये लहान मोठे 2 स्क्वेअर आहेत, लहान मोठे 2 ट्रायंगल्स आहेत, लहान मोठे 2 सर्कल आहेत आणि ह्या चित्रामध्ये एक ट्रायंगल आहे आणि एक सर्कल आहे। बघा 2 स्क्वेअर, 2 रेक्टेंगल्स, 2 सर्कल है, एक ट्रायंगल और एक सर्कल है। तो कोणता वेगळा ग्रुप आहे? कोणता शेप वेगळा आहे? हा शेप वेगळा आहे। तर बघा मुलांनो,
पहिल्या ह्यामध्ये ग्रुपमध्ये सर्कल हा वेगळा शेप आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला फेस दाखवलेला आहे, चेहरा दाखवलेला आहे. नंबर 3 फिगर जी आहे ती अलग आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये 2 स्क्वेअर आहेत, 2 रेक्टँगल्स आहेत, 2 सर्कल्स आहेत आणि इथे 1 स्क्वेअर आणि एक रेक्टँगल आणि 1 स्क्वेअर आहे. त्यामुळे ही वेगळा ग्रुप आहे. आता बघा, चला अल्फाबेट्सकडे. आता इथे आपल्याला प, श, फ, ल 4 अक्षराचा ग्रुप दिलेला है. 4 अक्षर का एक ग्रुप दिया है. तो उसमें अलग कौन सा शब्द अक्षर है वह भी देखना है. तो देखो बच्चों, बघा मुलांनो, प, श, फ आणि ल ह्या ग्रुपमध्ये कोणते अक्षर वेगळे आहे त्याला अंडरलाइन करायचे. आता बघा, तुम्ही सांगाल, आप बोलोगे टीचर ये कैसा अलग होता है क्योंकि ये सब अक्षर है. तो देखो, अभी हम लोग अक्षर लिखेंगे फिर हमें मालूम पड़ेगा. अभी देखो, पहला अक्षर बोला है प. अभी मैं यहाँ पे लिखती हूँ प. ओके, देखो यहाँ पे लिखा मैंने प. श कैसा लिखने का? श भी प जैसे लिखने का, प सारखंच लिहायचा आणि मध्ये अर्धी लाईन. फ कसा लिहायचा? हाऊ टू राईट फ? फ सुद्धा प सारखा लिहायचा. बघा, प सारखा लिहायचा आणि पुढे लाइन अशी न्यायची. तीनों अक्षर का लिखने का तरीका सेम है. आता ल कसा लिहायचा? बघा, हा ल. ल लिखने का पैटर्न टोटली अलग है. तो ल है अलग अक्षर. ओके. त्यानंतर दुसरा आहे क, र, ब आणि व. क, र, ब, व. चला आपण लिहून बघूया. बघा, आता क, अभी आप क लिखोगे, लेकिन क कसं लिहिणार? पहिला असा लिहायचा, बरोबर है. पहला हम लोग क ऐसा लिखते, तो ये क्या हो गया? व. और ये लाइन आगे लेके गए तो होता है क. तो अभी ये क. र देखो, र इस प्रकार लिखते हैं, असं लिहायचं. ब कसा लिहायचा? की जशी आपण क ची सुरुवात केली, बघा अशी सुरुवात केली. हा झाला व आणि मध्ये अर्धी लाईन झाला ब आणि लास्ट अक्षर आहे व. तर मुलांनो, क, ब आणि व ची लिहिण्याची पद्धत सेम आहे. त्यामुळे र हा अलग अक्षर आहे. त्यानंतर थर्ड लाइन आहे, बघा, र, श, ज आणि स. आता बघा, र आपण र कसा लिहितो? र. श लिहायला बघा, फक्त पुढून आगे सर्कल करने का और बाकी सेम टू सेम र आणि त्याला काना जोडायची श. ज आणि स. तीनों शब्द का लिखने का तरीका सेम है, लेकिन खाली ज अलग है, तो ज के नीचे अंडरलाइन. देन फोर्थ, ट, ठ, ढ, न. अभी देखो, ट यहाँ पे लिखते, अभी ट इस प्रकार से लिखते, ट. ट को सेम ऐसा करके ऊपर जोड़ा तो बनता है ठ. ढ लिखते समय ट निकालने का और थोड़ा टर्न करने का हो गया ढ. और न जो है, न टोटली अलग है, तो न ये अलग अक्षर है. अभी लास्ट ग्रुप है, देखो, म, भ, न, ई. अभी देखो, ये है म, देन भ, न. अभी देखो, म का ये पोर्शन सेम, भ भी सेम है, न भी ऐसा लिखा जाता है. म्हणजे तिन्ही शब्द लिहायची पद्धत थोडी
फेरफार सारखीच आहे, पण ई कसा लिहितो बघा, असा लिहितो. म्हणजे ई लिहिण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळे ई हा ह्या गटामध्ये बसत नाही. तर समजलं मुलांनो? बघा, प, श, फ आणि ल ह्यामध्ये कोणतं अक्षर वेगळं आहे? ल. क, र, ब, व कोणता वेगळा आहे? र. र, श, ज, स मध्ये कोणता वेगळा आहे? ज. ट, ठ, ढ आणि न. न अलग आहे आणि म, भ, न, ई वेगळा आहे. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? जरा परत एकदा बघूया की पहिल्या चित्रामध्ये आपण पाहिलं की दोन्ही चित्रे एकमेकासारखी दिसतात, पण ह्या दोन्ही चित्रामध्ये काय फरक आहे ते आपण पाहिलं. दुसऱ्या चित्रामध्ये पाहिलं की जॉमेट्रिकल शेप आहेत, पण ह्या शेपमध्ये सुद्धा ग्रुपमध्ये जी आकृती, जो शेप वेगळा आहे त्याला आपण राईट साइन केलेला आहे. आणि नंबर 3 मध्ये अल्फाबेट्स आहेत आणि ह्या एका ग्रुपमध्ये इस ग्रुप में अलग अलग अल्फाबेट, जो अलग अल्फाबेट है उसके नीचे अंडरलाइन करना है. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.